किती भारी दिसतंय ना. तर याची रेसिपी खूप सिंपल आहे आणि अगदी 15 मिनिटात होणारी अशी चिकनची भाजी आहे ही. जेवढी दिसताना सुंदर दिसतेच तेवढीच खाताना टेस्टीसुद्धा लागते. याचबरोबर मी बनवली होती तांदळाची भाकर. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही आवडी-निवडीनुसार तुमच्या भाकरी बनवू शकता. आणि इथे दादाने हा मला भाजीचा रिव्ह्यू दिला होता. दादाला तर खूप आवडली आणि मलासुद्धा एक घास भरवला. तर आम्हाला दोघांना ही भाजी खूप आवडली आणि चला म्हटलं तुम्हाला ही रेसिपी दाखवते. तर ही फर्माईश होती बंटी भैय्याची. म्हटलं चला. तर इथे मी अर्धा किलो स्वच्छ धुवून चिकन छानसं मॅरिनेट करून घेते. तर त्यासाठी मी अद्रक लसणाची पेस्ट, हळद, चवीनुसार मीठ, गरम मसाला आणि घरगुती मसाला ॲड करून छानसं याला मस्त मॅरिनेट करून घेतलं आणि त्याचमध्ये 2 चमचे दहीसुद्धा ॲड केले. मॅरिनेट होतंय तोपर्यंत इथे फोडणी देऊन घेते. तर इथे मी खड्या मसाल्याची फोडणी दिली. त्याचबरोबर 2 चॉप केलेला कांदा, 1 टोमॅटो छानसं सॉफ्ट होईपर्यंत इथे मस्त तेलात फ्राय करून घेतलं आणि यामध्ये पुन्हा एकदा चाट मसाला आणि घरगुती मसाला ॲड करून 10 मिनिटं चिकन वाफेवरती वाफवून घेतलं आणि त्यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीत तुम्ही पाणी यामध्ये ॲड करू शकता. आणि इथे आपली चिकनची भाजी रेडी आहे. तुम्हाला कशी वाटली ही 15 मिनिटात झटकीपट होणारी वाफेवरचं चिकन